कसं पब्लिक, मी तुमचा लाडका ब्लॉगर प्रणव बोरे. तुम्ही म्हणत असाल की हा फिरगावशा आता कुठे चालला, ते सर्व सांगतो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मग काय 120च्या स्पीडनं गाड्या काढून आम्ही आलो डायरेक्ट फत्तेपूर मध्ये. फत्तेपूरला येऊन पोटाला आधार म्हणून आम्ही घेतलं व 2-3 डझन केळं काही वेपरच्या पुढे ते घेऊन आम्ही आलो भाऊ पुढे. पुढे पाया आडवा काही रिकामे काम करत म्हटलं चला रे भाऊ आपल्या शिद्या सध्या रस्त्याने. इथला नजारा तर एवढा भारी होता की असं वाटायचं की इथंच प्लॉट घेऊन इथंच राहू का. म्हटलं भाऊ जाऊ द्या, तो प्लॅन कॅन्सल करून आम्ही निघालो भाऊ पुढच्या दिशेने. मित्रांनो मी कुठे चाललो हा घाट पाहून तर तुम्हाला समजलं असेल, त्यांना नाही समजलं त्यांनी व्हिडिओ शॉट पर्यंत पहा. 120च्या स्पीडने गाडी काढून आम्ही आलो डायरेक्ट गोदरीच्या वॉटरफॉल. तिथून आम्हाला जाणार होतं भाऊ वरती. मग काय निघालो 120च्या स्पीडनं. तिथून आम्ही पोहोचलो भाऊ डायरेक्ट सर्वात वरच्या टोकावर. तिथून आलो खाली. तिथून आम्हाला जाणार होतं धबधब्याजवळ. तिकीट वगैरे काढून आम्ही निघालो भाऊ खालच्या दिशेने. खाली आल्यावर पण्यान सूर्यपाका रिकामे काम करू राहील. मग काय आम्ही पोहोचतो ना धबधब्याजवळ. धबधब्याजून आमचा तर मोठा पचका झाला. धबधब्याहून तर काहीच पाणी वाहत नव्हतं. म्हटलं तिकीट तर फाळले, पैसे वसूल केल्याशिवाय आमच्या आडवा काही घरी जाणार तो धबधब्याच्या डायरेक्ट वरच्या टोकावर. मग काय कशामशा रस्त्यानं आम्ही निघालो वरच्या दिशेने. मित्रांनो कमेंट करून सांगा गोदरीच्या डालकी वॉटरफॉलवर तुम्ही चढलेला आहे का. आणि मित्रांनो आम्ही पोहोचलो डालकी वॉटरफॉलच्या डायरेक्ट वरच्या टोकावर. आमचा कल्पेश भाऊ वर जाऊन डायरेक्ट धबधब्याच्या खाली जाऊन बसला. तुमचा भाऊ वर जायला तर लय घाबरवता. म्हटलं सटकला कधी तर आपले ब्लॉगच बंद होतील. म्हटलं जाऊ दे, आम्हाला टाइम तर खूप झालता. खाली उतरून आम्ही निघालो भाऊ घरच्या दिशेने. मित्रांनो आपले ब्लॉग तर खूप जण पाहता पण फॉलो काही करत नाही. लवकरच लवकर आपली 1K इंस्टा फॅमिली कंप्लीट करून टाका. मित्रांनो आजसाठी एवढंच. व्हिडिओ पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. यही था हमारा डालकी वाटरफॉल ट्रिप. मिलते हैं अगले धमाकेदार ब्लॉग में. तब तक लाइक कमेंट और फॉलो तो बनता है.